या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे माणिक देशमुख सर आणि बेहरे सर आलेले आहेत नाशिकवरून. तर ते संपूर्ण नाशिक जिल्हा सांभाळतात. हे विश्वंभर बेहरे सर आणि हे माणिक देशमुख सर आहेत, संपूर्ण महाराष्ट्र सांभाळतात. तर त्याबद्दल इथे आपले जे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील प्रगतशील शेतकरी आहेत रोशन आहिरराव आणि भूषण आहिरराव. तर या दोघांना पण एक चांगला अनुभव आलेला आहे त्यांनी 2 वर्षांपासून. तर त्याबद्दल आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया. सर करा सुरुवात. तर नमस्कार रोशन भाऊ आणि भूषण भाऊ, सगळ्यात अगोदर या मुलाखतीमध्ये तुमच्या दोघांचं मी खूप खूप स्वागत करतो की तुम्ही एक मालेगावचे असे नवीन तरुण शेतकरी आहात की तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेता आणि तुमचं बघून तुमच्या मालेगावातल्या, तुमच्या गावातल्या, तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांना तुमच्यासारखाच फायदा व्हायला पाहिजे. कारण तुम्ही आज एज्युकेशन घेऊन तुम्ही चांगली शेती करता आणि शेतीतून चांगलं उत्पादन करता. तर हा बाकी जे लोक शेतीला म्हणतात की उत्पादन मिळत नाही, पण तसे तुमच्यासारखे मेहनती शेतकरी जर भेटले तर नक्कीच शेतीला चांगलं प्राधान्य बी मिळेल आणि शेतकरी आपला चांगलं उत्पादन जे संपन्न व्हायला पाहिजे तशा गोष्टी क्रिएट करा. तर आपण आज हायटेक सीड्स इंडिया लिमिटेडचा कृषक समृद्धी हा मेळावा आपण आयोजित केला होता आणि या मेळाव्याला पंचक्रोशीतील मालेगाव भागातील बरेच शेतकरी बांधव आले होते, त्यापैकी तुम्ही आले. पण तुमच्याजवळ अनुभव फार सुंदर आहे आणि तुमच्या अनुभवातून बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा होईल. तर सर्वात अगोदर मी विचारेल तुम्हाला भूषण भाऊ की तुम्ही हायटेक 5106 गेल्या 2 वर्षापासून लावताय. तर सगळ्यात तुम्हाला त्यांचा पहिला गुणधर्म का आवडला आणि तुम्ही कशा पद्धतीनं खताचं मॅनेजमेंट केलं आणि त्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पादन? नमस्कार, मी भूषण सोमनाथ आहिरराव, सौंदाणे तालुका मालेगाव. माझा भाऊ रोशन आहिरराव, अगोदर त्याने 5106 हायटेक कंपनीचा मका टाकलेला होता. मी तोपर्यंत इतर कंपन्यांचा मका टाकत होतो. रोशनला आलेलं उत्पन्न बघून मी 5106 या हायटेक कंपनीच्या मक्याची निवड केली. तर मी मागच्या वर्षी उमराण्याच्या चर्चासत्रामध्ये माणिक देशमुख सरांचं जे चर्चा ऐकली त्या मक्या पिकावर, तर त्यात सरांनी जे खताचं नियोजन सांगितलेलं होतं त्याप्रमाणे मी ड्रीपवर ते मक्याचं नियोजन करण्याचा प्रयत्न केला होता. तर मग त्यावेळेस 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान देशमुख सरांनी सांगितल्याप्रमाणे DAP असेल, सल्फर असेल, झिंक हे एकरी या प्रमाणात दिल्यानंतर मक्याची जी महत्त्वाची जी अवस्था आहे तुरा निघणीच्या वेळेस, गर्भधारणेच्या वेळेस सरांनी सांगितल्याप्रमाणे एकरी 20 ते 25 किलो युरिया तुम्ही ड्रिपने द्या असं सरांना मी कॉल करून विचारल्यानंतर सरांनी मला सजेस्ट केलं होतं. तर त्या हिशोबाने मी ते केलं. 25 किलो एकरी युरिया दिल्यानंतर मला मक्याच्या पिकामध्ये भरघोस उत्पन्न जाणवलं. जे मला इतर कंपन्यांचा मका 32-33 क्विंटल मिळत होता, तर तो यावेळेस मला एकरी 41 क्विंटलपर्यंत त्याचा उतारा भेटला. 7 पिशव्यांच्या हायटेक 5106 या वाहनाने मला 7 पिशव्यांमध्ये 141 क्विंटलचा उतार दिला. त्यामुळे मक्याचं उत्पन्न भरघोस आलं आणि युरिया दिल्यामुळे मक्याच्या उत्पन्नात अतिरिक्त वाढ झाली. हे सर्व जे घडलं ते मी एका चर्चासत्रामध्ये हायटेक कंपनीच्या गेल्यामुळे आणि माणिक देशमुख सरांचं जे काही त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी केल्यामुळे. नक्कीच भूषण भाऊ, जसा 5106 लावून म्हणजे तुम्हाला कमी पाण्यात येणारं वाण आणि तुम्ही राईट टाईम जे तिसरी क्रिटिकल स्टेज आहे जेव्हा शेतकऱ्याचं उत्पादन घटतं त्या स्टेजच्या अगोदर तुम्ही त्याला खायला दिलं, पाणी दिलं, म्हणून हे तुम्हाला उत्पादनामध्ये जी तिसऱ्या स्टेजला जी घट होते ती तुमची घट झाली नाही, म्हणून तुम्हाला 5106चं चांगलं उत्पादन मिळालं. खूप खूप तुमचं अभिनंदन. नंतर आपण जे भूषण भाऊ आहेत, भूषण भाऊचे सुद्धा रोशन भाऊ, तर रोशन भाऊचा सुद्धा एक अनुभव आहे आपल्यासोबत हायटेक 5106चा. कारण ते आपल्याला कसे जुटल्याच्या नंतर आता आपल्याला कसे कनेक्ट झाले ते बी तुम्ही सांगसाल भूषण भाऊ. आणि तुम्ही विविध कंपन्यांचे वाण लावून तुमची काय परेशानी होती आणि ती परेशानी हायटेक 5106नी तुमची कशी दूर केली, जरा तुमच्या अनुभवाचे बोलले. सर कसं आहे की इतर मार्केटमध्ये जे महाग वाहन होते आपण तेच सजेस्ट करतो. कारण आपली सर्वसामान्य माणसाची वैचारिक पातळी अशी असते की जेवढा वाहन आपण महाग घेतला की त्याचं उत्पन्न आपल्याला जास्त येईल. परंतु मला 2-3 वर्षे त्यांचा अनुभव तसा फेल गेला जमा होता आणि मग ते मार्केटमध्ये ते महाग वाहन संपल्यामुळे मी ईशा ट्रेडर्स सौंदाणे सागर हिरे यांच्याकडे गेलो. तर ते म्हणे ते ब्रँडिंग जे वाहन होते ते आता संपलेले आहेत. मग शेवटच्या 3 बॅगा मला कमी आल्या होत्या. मग मला त्यांनी हे सजेस्ट केलं की हायटेकचं 5106 नवीनच नाव ऐकलेलं होतं मी. मग त्याच्यामुळे त्यांनी सांगितल्यामुळे मी ते बियाणं घेतलं, टाकलं
पण मग त्याच्यावर मला करपा मर रोग कुठलाही आला नाही. पाण्याचा ताण बी त्यांनी सहन केला आणि मला एकरी 35 क्विंटल उत्पन्न 100% आलं त्याचं. त्याच्यामुळे मी सांगतो सर्व शेतकऱ्यांना की त्यांनीही 5106 हेच बियाणं सजेस्ट करावं आणि वापरावं. बरोबर आहे. तर खरंच सर पाहिलं ईशा ॲग्रो सौंदाणे यांचं मी मनापासून स्वागत करतो. ते आपल्यात नाही आहे, पण ईशा ॲग्रोसारखे दुकानदार घडले पाहिजे जे शेतकऱ्यांना राईट वाण सजेस्ट करून, जसं त्यांनी 5106चे गुणधर्म पाहिले, त्यांनी ते अनुभवलं असेल आणि 5106 तुम्हाला सांगितलं की करपा रोगासाठी तुम्ही परेशान आहे तर करपा रोगाला 5106 हा चांगला पर्याय शोधून त्यांनी आपल्यापर्यंत हे वाण पुरवलं आणि तुम्हाला 35चा उतार म्हणजे खूप चांगला उतार आलेला आहे. तर नक्कीच मालेगाव परिसर नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मी सांगेन, जे शेतकरी बांधव अशा उत्पादन कमी येण्यासाठी ज्या त्यांना चॅलेंज येत असेल तर त्यासाठी सर्व गुण संपन्न 5106 हायटेक सीड्सनं बनवलं ते वापरा आणि आपलं भरघोस उत्पादन घ्या. खरीप सीझनच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.